अतिशय माइलस्टोन दिवाळी समजला जातो, जे सर्वाधिक खप एकेकाळी होता आणि आजही मोठ्या प्रमाणावर खपतो. तर तो अंक म्हणजे आवाज. तर आवाज हा विनोदासाठी प्रसिद्ध दिवाळी अंक आहे. विनोदी साहित्य, खुसखुशीत विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेला दिवाळी अंक आहे. तर या अंकामधलं एक दुसरं वैशिष्ट्य आहे की या अंकाचं कव्हर जे आहे ते खिडकी चित्र म्हणून प्रकाशित होतं. खिडकी चित्र म्हणजे दिवाळी अंक उघडला की तुम्हाला एक वर इमेज दिसते, आत तिखट असलेली इमेज असते आणि तुम्ही त्यावेळी अंक प्रत्यक्ष उलगडता त्यावेळी आत एक पूर्ण वेगळं चित्र असतं, बाहेर एक दिसणारं वेगळं चित्र असतं. ही खिडकी चित्र जी संकल्पना आहे ही आवाजनं मराठीमध्ये रूढ केली आणि विनोदाला वाहिलेला दिवाळी अंक आहे. जसं की धनंजयचा दिवाळी अंक आहे, हा भयकथा गुडकथेसाठी प्रसिद्ध होतो. आपल्याकडे शतायूचा दिवाळी अंक पूर्वी प्रकाशित व्हायचा. तर संगमनेरकरांचं त्या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य की ते फक्त आरोग्य विषयावरती वाहिलेला अंक आहे. जसं की अलीकडचा अभिजित घोरपडे भवताल नावाचा अतिशय सुंदर अंक काढतात, तो फक्त पर्यावरण या विषयावरती वाहिलेला दिवाळी अंक आहे. पर्यावरणाच्या वेगळ्या छटा. आता त्यांचा रस्ते हा विशेष अंक यंदा आहे. तर असे वेगवेगळ्या विषयाला अनुसरून दिवाळी अंक प्रकाशित होत असतात.